नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात प्राध्यापक शिवाजीराव बागल यांच्या आडपा या कथासंग्रहातली कथा पायंडा. चैत्र संपला आणि वैशाख वनवा सुरू झाला. कुणाच्या घरी पाहुण्या रावळ्याची वर्दळ चालू होती. कुण्या गावचं पाहुणं ह्या गावाला, कुणाचं पाहुणं होऊन जाणं त्या गावाला. अहो, ज्याला त्याला आपापल्या लेकी बाळाचं, तरण्या ताट्या पोराचं उरकायचं होतं ना. ज्याचं ठरलंय त्याला कापाड चोपाड, वाजंत्रीवालं नाही तर बँडवालं, सराफ कट्ट्यातून एखादं डागडूच घ्यायचं होतं. असलं पैसं गाठीला तर चांगलंच, नसलं तर एखादा पायी पाहुणा गाठायचा. त्यानं बी दिलं तर चांगलंच म्हणायचं, नाही म्हणला तर ठीक आहे म्हणायचं आणि पुढची वाट धरायची 4-2 सावकारांची. कोणचा तरी सावकार पावलच की, थोडी तरी दया येईलच, असं मनाची समजूत काढून सावकाराचं उंबरं झिजवायचं. त्यानं बी आडं वेडं घेत बघतू, जमलं तर देतू. पण गाड्या हल्ली पहिल्यासारखी माणसं नाही राहिली, पहिले दिवस नाही राहिले. माणसं गरजपुरतं घेताना गोड बोलतात, देताना कायदा धावतात. मग आमची वरात काढायला सरकार मोकळं, म्हणून पैसे द्यायचं भ्या वाटतं गाड्या. पण लग्नाचं काम आहे म्हणल्यावर नाही म्हणायचं म्हणजे अवघडच आहे. येणं झालं तर देणं होईन. उगं माझ्या भरोश्यावर लग्नाची तीत धराल आणि पै पाहुण्यात फजिती करून घ्याल. तवा विचार करून काही ते ठरवा म्हणजे झालं. आता लग्नाचं काम आहे म्हणल्यावर थोडाफार तरी हातभार मी लावीनच की. हे असलं पोकाळ बोलून केराप्पाचं कान किटलं होतं. ज्याचं बरं होतं, चांगलं होतं, त्याचं 4 दिवसात जमत होतं आणि जमलं म्हणत वाजवून बी मोकळं होत होतं. केराप्पाला आपल्या छबीचं हात पिवळं करायचं होतं. केळीच्या कोंबागत आपली लेक, दिल्या घरी संसार सुखानं न्हावून गेलेली त्याला बघायची होती. कुठल्याही बापाला आपल्या लेकीचं फुललेलं गोकुळ बघावं वाटतंय. 4 चौघात देखणी, गोरीपान, लाल चुटुकवट, गोल गोबर गाल, गालावर पडणारी खळी, खळीतनं उमलणारं सौंदर्य, टप्पूर डोळं, डोळ्यातलं तेज आणि वाऱ्यावर झुरणारे कुरळे केस, मंद गतीनं चालणारी, गालातल्या गालात ग्वाड हसून आपलंसं करणारी, 10वी-12वीपर्यंतचं शिक्षण घेऊन परिस्थितीमुळं तिला पुढं काही शिकता आलं नाही, पण अशी शिकलेली शहाणी गुणाची छबी. ती आल्या पाहुण्याला पसंत पाडायची, पण गरिबी आडवी यायची. केराप्पा हुब्या आयुष्यात बिचकला नाही का हाबकला नाही. उगवल्यापासून मावळंपर्यंत काम करायचं, गाठीला पैसा बांधून ठेवायचा. पण संसारात बारीक सारीक खड्डा पाडायचा. पुन्हा छबीच्या लग्नाला पैसा पाहिजे म्हणून नेटानं काम करायचा. एकट्याच्या मजुरीनं भागत नव्हतं. कधी केराप्पा मानाशी म्हणायचा, फाटक्या आभाळाला ठिगळ कुठनं लावणार. पण इलाज नाही. देवानं आमच्या पोटाला छबी घातली, त्याच देवानं आमच्या 5वीला गरिबी पुजली. केराप्पा दिवसा काबाड कष्ट करायचा. वला वाळला तुकडा खाऊन देवाच्या साक्षीनं जिच्याशी जन्मगाठ बांधली ती गोदीच्या शेजेला होताना झापून रात विचार करत राहायचा. अजून तुम्हाला झोप नाही वय? गोदा या कुशीवरनं त्या कुशीवर होत बोलली. अगं गोदे, तुझं बरं आहे. अंग टाकलं का एका मिनिटात डाराडोर. छबीच्या काळजीनं माझी झोप उडाली. लेक लग्नाला आली, तिला उजवायचंय, पण आपल्याकडं तेवढा पैसा नाही. हीच काळजी लागून राहिली माझ्या जीवाला, मग कशी झोप लागल सांग. लोकाच्या वाकळा शिवून हात पाय कंबरडं मेटाकुटीला येतंय. 4-6 हात लांबीची वाकळ शिवायला 2 दिवस लागतात. एका वाकळाची मजुरी मिळते 25 रुपये आणि दोऱ्याला जातात 10 रुपये. आणि वाकळ शिवून दिली हो मजुरी लवकर देतात वय. आज नाही उद्या बघू मंगळवारच्या बाजारी. वाकळीची मजुरी देणारच आहे की काय, आम्ही काय गाव सोडून पळून चाललोय का? आता वाहण्याकडनं दोरा आणायचा, रोखीनं पदरमोड आपणच करायची आणि मजुरीच्या पैशासाठी दाताच्या कण्या होस्तर मागत बसायचं. काय कशाचं काही खरं नाही बघा. गोदा डाव्या कुशीवरनं उजवी कुशीवर वळली. गोदे, आपण असं करू,
आपल्या भावकी 4-5 मोठी घरं आहेत, त्यांना गळ घालून बघू. म्हणू छबीला उजवायला हातभार लावा. देवदयेनं त्यांचं चांगलं आहे, कुणीतरी हातभार लावलंच की. दोघं बोलत बोलत पडली होती. तितक्यात कोंबडं आरवलं. अंग दुखत होतं तरी गोदी उठली. चुलीला चूल पोतेरा केला, चूल पेटवली, पाणी गरम करून आंघोळ उरकली. केराप्पाला आंघोळीला गरम पाणी दिलं आणि छबीला उठवायचं म्हणून तिला हाक मारली. छबी साखर झोपेतनं जागी झाली. हातरुणात लोळल्यामुळं अस्ताव्यस्त झालेली कापडं सरळी केली. इसकटलेल्या कुरळ्या केसाच्या झिंज्या सावरल्या आणि सकाळच्या उद्योगाला लागली. गोदानं गुळाचा घरघरीत चहा करून केराप्पाला दिला. केराप्पानं फुकून फुकून चहा पिला. 4 बोटं पाण्यात बुडवून वली बोटं झुपकेदार मिश्यावरनं फिरवली आणि नजरत छबीच्या लग्नाची आशा करत घरातनं बाहेर पाडला. केराप्पाला आशा होती भावकीची. म्या परिस्थितीनं गरीब असलो म्हणून काय झालं, माझी भावकी मोठी आहे, मी मोठ्या भावकीतला आहे याचा मला अभिमान आहे. पण माझ्या भावकीला माझा अभिमान नाही. मान अपमान केला तर सहन करील, पण आता तरी गावानं भावकीनं मला आपलं म्हणावं. छबी जशी माझी पोर आहे तिला पण त्यांनी आपलं म्हणावं. तिच्या टकुऱ्यावर अक्षदा पाडाव्यात. डोळ्यात एकं तिचं दोनाचं 4 हात व्हावं. तिचं हात पिवळं झालं म्हणजे आमच्या बी जागण्याचं सार्थक होईन. केराप्पा आपल्याच मनाशी विचार करत सदा अण्णाच्या ओसरीवर आला. काय सदा अण्णा, झालं का नाही चहा पाणी? केराप्पा म्हणाला. वय की, आणि काय रे केराप्पा, आज सकाळी सकाळी येणं केलं आमच्याकडं, कुणीकडं दिस उगवलं म्हणायचा? सदा अण्णांनी विचारलं. त्याचं काय आहे सदा अण्णा, अहो तुम्ही भावकीतली बडी आसामी, वाडवडिलांच्या पुण्याईनं तुमचं चांगलं आहे. भावकीतली तुम्ही थोर माणसं, म्हणलं तुमच्याशी जरा घरगुती बोलावं. घरगुती म्हणजे काय? काय बायको पोरीबरोबर भांडला बिंडला काय? नाही तसं नाही सदा अण्णा, आमची छबी लग्नाला आली, परिस्थितीमुळं जमना. आता नाती दुथी पोरगी घरात कुठवर ठेवू? मी रानामाळात कामाला जातोय, गोदी वाकळा शिवत बसती. छबी वाण्याच्या दुकानाला जाताना, धुणं धुयाला जाताना येताना गावातली आडदांड पोरं शिट्ट्या मारतात. डोळ्यावर कातडं वडून कुठवर बघत बसू हो. तेव्हा तुम्ही जरा हातभार लावा म्हणजे तिच्या लग्नाचा भार उडवू. अहो भावकी कशाला असती? एकमेकाला सांभाळून घ्यायला, आडीनडीला उपयोगी पडायला, कधी दुसऱ्याला हिसका दावायला. भावकीचं नॅट दाखवायला झालं तर तोरणाला मरणाला सगळ्याच्या सुखदुःखात सामील होणारी ती भावकी. म्हणून म्हणलं सदा अण्णा, तुम्ही देवदयेनं मोठं हायसा, मोठ्या मनानं हातभार लावा. छबीच्या लग्नाला हातभार लावा तुम्ही, विनंती आहे. केरप्पा काकोळीला येऊन बोलला. जड मनानं थंड डोक्यानं सदा अण्णानं केराप्पाला आतलं कळू न देता वर्ण बोलला. म्हणला, आम्ही श्रीमंत झालं म्हणजे काय झालं? कुणाकुणाला द्यावावं जी? कोणी बी येतंय पैसे मागतोय. सदांनाचं घर म्हणजे काय बँक आहे वय? छबीला जन्माला घालताना भावकीला विचारलं होतं वय, तेव्हा आता आलाय हातभार लावा म्हणून. बरं तुला पैसे कशाच्या भरोश्यावर द्यायचं? दिलं तर माघारी पैसे कसं यायचं? परतफेड करायची तुझी लायकी आहे का? तेव्हा एखादं गरिबाचं पोर बघ आणि देवळात हार घालून हो मोकळं. लयच लग्नात खर्च करू वाटलं तर राहतं घर तेवढं माझ्या नावावर कर. छबीचं लग्न झोकात कर. भावकीला जोमा जेवण घाल. भाया मागं सावरून जेवणावर ताव मारायला भावकी आहेच की. दुःखी कष्टी मनानं केराप्पा उठला. चौसोफी वाड्याच्या पायऱ्या उतरून अपराधी मनानं वाट चालायला लागला. घराकडं चालता चालता मनात म्हणू लागला, ही भावकी म्हणजे उन्याची वाट करी. या सदांनाचा डोळा आपल्या राहत्या घरावर. मोठी ती खोटी. गरीब पोर बघ आणि देवळात हार घाल म्हण. अरे गरीब बापाला काय हाऊसमोज नसती वय? त्याला काही लेकीविषयी तिळतेल तुटणारं कातडच नसतंय का? बाप झालो म्हणजे काय पाप तर नाही ना केलं? बापाच्या अंतरीच्या वेदना घेऊन केराप्पा घरी आला. सदांनाच्या अहंकारी शब्दांच्या वेदनेची कळ जिवारी लागत होती, पण करणार काय? मनातलं दुःख मनात दडपतं नाही आलं. गोदीने ओळखलं. तिला माहिती होतं
सदांना पावला तर देव, नाही तर माळावरचा म्हसोबा. का व सदांना भय म्हणाल का नाही? गोदानं विचारलं. अगं गोदे, छबी लेक आपली, तिची काळजी द्यावाला. देवानं जन्माला घालताना तिच्या दाण्या पाण्याची आणि जन्माच्या जोडीदाराची सोय करून ठेवलेली असते. आपण या देवानी काळजी करत बसतोय. छबीचं बाशिंग बळ आहे तर सगळं आहे. मग मामा मामी लागत नाही, गावकी भावकी नाही, कोणी रुसला फुसला मानायची भानगड नाही. पैसा असला काय आणि पैसा नसला काय त्यांनी बी काय नडत नाही. पण त्याच्यासाठी बाशिंग बाळाची येळ यावी लागते. विघ्नहर्त्या गणपती बाप्पाची कृपा झाली का सगळं व्यवस्थित होणार आणि छबीची धूम धडाक्यात वारात निघणार. अगं तिचं लय झाक होणार. लेकीच्या प्रेमानं केराप्पा गोदाच्या आसवांनी डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पळशीचं पाहुणं छबीला बघायला येणार म्हणून गोदाची तारंबळ उडाली होती. तिने शेजारच्या धुरपाला, गिरज्याला स्वयंपाकाच्या मदतीला बोलवून घेतलं होतं. धुरपा, गिरज्या आपलं कामधाम सोडून गोदाच्या मदतीला आल्या होत्या. अगोदरच सांगावा आला होता. नवरा मुलगा, त्याचा 5-6 मैतर, जाणती 10-12 माणसं, नवऱ्या मुलाची बहीण, तिची 2 लेकरं, असं मिळून पाहुण्याकडची 20-1 माणसं. गावातली जमवाजमवीत पुढं करणारी, शिवाय भावकीतली माणसं. असं नाही म्हणलं तरी 50-1 माणसाचं जेवण बनवाय पाहिजे. मोठ्या बगुलात डाळ शिजू घातली, कणकीचं गोळ तिंबलं, कुरड्या भातुड्या तळून घेतल्या. 1-2 तासात पुरणाच्या पोळ्या, गुळवणी, भात, आमटी सगळं तयार केलं. दुपारी 1-1:30चा टाईम झाला तेव्हा बैलगाड्या चांगाळ्या वाजवत दारात उभ्या राहिल्या. पाहुणं बैलगाडीतनं उतरलं. पै पाहुण्याला राम घातला, सगळ्यांना पाणी दिलं आणि ढेलजत घोंगडं टाकलं. चोख व्यवस्था केली. सगळ्यांना लिंबलेट दिलं. उन्हातानात आलेली मंडळी लिंबाचं लिंबलेट पिऊन थंड झाली. इकडच्या तिकडच्या हवा पाण्याच्या गोष्टी झाल्या. मुळात विषयाला सुरुवात कोणी करायची म्हणून इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू होत्या. इतक्यात नामा गडदू म्हणाला, अरे क्याराप्पा, पाहुण्याला जेवायला घालतो का इकडच्या तिकडच्या गप्पा हानी तू? पळशीकर पाहुणं, उठा, जेवणाचं वकूत होऊन गेलं, तेव्हा पहिल्यांदा जेवा, मग पुढचा प्रोग्रॅम. तसं पळशीचं मेंबर बोललं. खरं तर पोरगी बघायचा प्रोग्रॅम अगोदर. पोरगी पटली तर बैठक, आणि बैठक पक्की झाली म्हणजे जेवाल. अरे तुला मेंबर कोणी केलं रे हनुमा? कारभाऱ्यानं तोंड उचकटलं आणि म्हणला, अरे अगोदर जेवान, तोपर्यंत ऊनं खालती होईन, मग बघाबघीचा कार्यक्रम. काय पाहुणं म्हणजे म्या माझं म्हणणं आपलं सांगितलं. भुकेल्या टायमाला खाल्लं पाहिजे असं सगळ्यांचं मत झालं आणि बघता बघता बाह्या सावरून पंक्तीला सगळी बसली. पुरणपोळी, भात, आमटी कोपरापर्यंत वगळ येस्तवर हाणली. कोणी 2-2 पाचुंद्यानं पोळ्या हाणल्या. नरड्याला येस्तवर खाल्लं. अब्ब करून गडी ढेकरा देत उठलं. करण्या धरण्याचा त्रास झाला तरी गोदी आपल्या छबीकरता आनंदानं करत होती. गिरजा धुरपानं सगळ्या कामात मदत केली. नवऱ्या मुलाच्या बहिणीनं आतल्या खोलीत छबीचं चालणं कसं आहे, पाय सरळ टाकती का तेडं, डोळ्यानं सरळ बघती का तिरळी, स्वभावानं शानी आहे का बोळी, बोलताना चोचरं बोलती का सरळ बोलती, तिला हळू आवाजात बोललेलं ऐकायला येतं का, अशा कितीतरी बारीक सारीक गोष्टी तिने छबीच्या बाबतीत अप्रत्यक्ष चाचपून बघितल्या, पण तिला कुठं दोष आढळला नव्हता. पै पाहुणं गावकी भावकी जेवणं आटपून पान तंबाखू खाऊन अंगणात पिचकाऱ्या हाणत बसली. पान तंबाखूच्या पिचकाऱ्याने अंगण माखलं होतं. हनुमा कारभारी बोललं, पाट आणा, पाट. पाट मांडला. नवरीच्या समोरच्या बाजूला बघता यावं म्हणून नवरा मुलगा बसला. त्याच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला 2 मैतर बसली. जाणती माणसं भिताड धरून बसली होती. एवढ्यात नामा गडदूनं हाक मारली, गोदा वहिनी, छबूला आणा. छबी सुंदर मोरपंखी साडी नेसून मंद पावलानं डोईवरचा पदर ढळून न देता खाली मान घालून आली. उजवा पाय पाटावर ठेवून बसली. हळूवार पुढं येणारा पदर सारखा करून घेतला. कळत नकळत जमलेल्या मंडळीवर कटाक्ष टाकला. अरे कोणाला काय विचारायचं असन तर विचारा ना, हनुमा कारभारी म्हणाला. आता तुम्ही जाणतंय, तुम्ही विचारलं तरी चालन की. अरे बाबा, पहिले दिवस नाही राहिले आता.
बापानं पोरगी बघायची, पोरानं मुंडावळ्या बांधून लग्नाला तयार व्हायचं. नाही दिवस राहिले. नाही भय म्हणत हानमा कारभाऱ्यानं 4-2 प्रश्न विचारले. नाव काय? छबिना. शिक्षण काय? 12वी पास. भाऊ किती? बहिणी किती? नाही, एकटीच आहे मी. म्हणला बरं ठीक आहे, पड तुळशीच्या पाया, आईबाच्या पाया पड, याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड आणि आत जा. छबी आज्ञेप्रमाणे करत होती. छबी आत गेली. नवऱ्या मुलाला आणि त्यानं सोबत आणलेल्या मैत्राला विचारलं, मग आईनं पोरगी पसंत? तर नवरा मुलगा मित्राला म्हणतो कसा, पक्या पोरगी मला पसंत आहे, पण तुझं मत काय आहे? आता माझं मत विचारलं म्हणून सांगतो, शिकलेली आहे पण काय मॉडर्न वाटत नाही. दुसरा मित्र सख्या म्हणला, अरे एकटाच मामला आहे, काय कमी आहे तुला? पोरगी नांदायला, सासू धुण्या पाण्याला, सासरा थोक्यासकट जावयाची शब्द झालायला, मजा आहे की तुझी? अरे आधे जमू द्या, पसंत पडली म्हणजे लगीन ठरलं असं होतं का? तुक्यानं गुळणी टाकली आणि डेलजत शांतता पसरली. थोडं गंभीर वातावरण बनलं. लग्नाची बैठक चालू झाली. बोला, काय द्यायचं, काय घ्यायचं? काही सोन्यासारखी पोरगी द्यायची, नारळ द्यायचा. नामा म्हणाला, ते पोरगी नारळ इसरा जरा रिवाजानं बोला थोडं. पोरीच्या बानं म्हणजे केराप्पानं पळसकर पाहुण्यांना 75,000 रुपये होंडा, 5 तोळे सोनं, नवरदेवाला पोशाखाला म्हणून 3,000, त्यात 3 पोशाख, इकडचा आहेर तिकडं, तिकडचा आहेर इकडं. सासू आजे सासू यांची पोट झाकणं म्हणून इरकल लुगडी, शिवाय पोरीला स्त्रीधन म्हणून 5-10 तोळं सोनं अंगावर घालून द्यायचं. बोला म्हणला, कबूल आहे का? एवढं सगळं पळसकर पाहुण्यानं सांगितलं आणि केराप्पाकडं कटाक्ष टाकला. केराप्पा ते ऐकूनच हा बाकला. हा काय पोरापोरीचा लिलाव आहे का? पण वधूपिता म्हणून बोलता बी येत नव्हतं. आपली बाजू पोरीची. असं करा, तुम्ही सांगताय ते खरं आहे, पण परिस्थिती गरिबीची. थोडं समजून सांगा ना. अहो, किती जरी पैसा हुंडा म्हणून दिला तरी तो राहणार आहे का? तेव्हा 1 वाटात 25,000 होय म्हणा आणि सुपारी फोडा. अरे पाहुणं, 25,000 सुपारीचं खांड तरी येतं आहे का? पोराला ग्रॅज्युएट करायला 5 लाख रुपये गेले. एवढा मोठा खर्च आम्ही केला आहे. तुमची परिस्थिती बेताची म्हणून फक्त एवढंच मागितले, नाही तर गाडी मागायचा विचार होता. यारप्पा ना, पाहुणं काय माडीवरनं खाली उतरायला तयार नाहीत. तुझा काय विचार आहे? काय आम्ही भाजदिशीने बोलून मोकळं व्हायचो आणि तुला हुंड्याचं वजं पेलतंय का नाही, का पेलतंच आहे आम्हाला कसं कळणार? पाहुणं, तुमचा बरं पक्ष आहे, तुमचं खरं आहे हो, पण माझी गरिबी आहे. माझी नुसती द्यायची इच्छा असून उपयोग आहे का? माझी हात जोडून विनंती आहे, पैशापेक्षा लाख मोलाची माझी हेरकणी तुमच्या स्वाधीन करतोय. अख्खा जलम कष्टात घालवीन, पण माझ्या लेकीला जमल तसं देत जाईन. आत्ता काही एवढी रक्कम राहील. अरे रक्कम नाही म्हणतो आणि पोरीचा मांडव घालतोय. पाहुणं, हे असलं भोळं बोलणं बंद करा. असला पैसा गाठीला तर 75,000 होंडा, 5 तोळं सोनं, पोशाखाला 25,000 तर ठरलं म्हणायचं, नाही तर उठायचं, ज्याच्या त्याच्या घराकडं निघायचं. गोदा चिंताग्रस्त होती. छबीला माणसातल्या कल्पना विचाराच्या अतिरेकानं कहर केल्याचं जाणवत होतं. भरल्या पोटानं गरगरीत पोटावरनं हात फिरवत पाहुणं उठलं. तिथलीच पान सुपारी खाल्ली. त्यांच्याच अंगणात तुच्छतेनं बघत गरिबीच्या तोंडावर पचकन थुकायला लागले. 2 जीवांचं सख्यत्व निर्माण करण्याऐवजी बैल बाजार मांडला होता आणि बाजारातला सौदा फिसकटला होता. जाणाराचं गेलं होतं, मधल्या दलालाचं पोळ्या खाऊन पोट फुगलं होतं. शिकल्या सवरल्या माणसांच्या बुद्धीला, मोहाला, लोभाला आणि हुंड्याच्या आशेला, अहंकार आणि प्रतिष्ठेला लाचावलेलं होतं. सहृदय बाप म्हणून केराप्पाच्या आशेवर, छबीच्या स्वप्नावर आणि गोदाच्या आनंदावर विरजन पडलं होतं. दिवसामागून दिवस जात होते. पै पाहुण्याचा लग्गा धरून पाहुणं यायचं, त्यांची उडबस होत होती, पोटपूजा होत होती. असंच वाखरीचं स्थळ आलं. पोरगा भीमा पाटबंधारे प्रकल्पात पाटकरी म्हणून नोकरी करत होता. दिसायला बरा होता, पण वयानं थोराड. शेतकऱ्यांच्या चिरीमिरीने 2 पैसे येत होते. पगार शिलकीत राहत होता. दुसऱ्याच्या जीवावर चंगळ चालली होती.
या त्याच्या चंगळपणामुळं आणि संध्याकाळच्या व्यसनामुळं त्याला कोण पोरगी देत नव्हतं. केरपानं विचार केला, कमावत आहे, थोराड असला म्हणून काय झालं, गड्याचं वय कोण विचारतं आहे आता, थोडंफार व्यसन असलं तर लग्नानंतर सुधरल, म्हणून त्यांनी बैठक बोलावली. हे बघा, पोराला सरकारी नोकरी, पोरीने आयुष्यभर बसून खायचे, आता एवढं चांगलं स्थळ म्हटल्यावर तशाप्रमाणे बोललं पाहिजे. काय बोलायचं आहे, लेखलेखीची कामं असतात, लग्न एकदाच होतं ते काय 10 वेळा होतं आहे. हे बघा, आम्हाला झेपण असं सांगा. हे बघा, आम्हाला काय हुंडा नको, गोंडा नको, पण आता काय पण आणि फन काढलं, सरळ सांगा की. हे बघा, आमच्या इबरतीसारखं म्हणजे प्रतिष्ठेसारखं दोई अंगी लग्न वधूपक्षानं करून द्यावं. हे लग्न पंढरपुरात दाते मंगल कार्यालयात झालं पाहिजे, म्हणजे हापिसातली साहेब, गावकरी, वऱ्हाडी, पुढारी सगळ्यांची सोय जिथल्या तिथं व्हायला हवी. आणि लग्नानंतर राजा राणीसारखं सुखात राहिला पंढरपुरात लिंक रोडला एक 2 BHK फ्लॅट भेट म्हणून द्या. आहे का कबूल? वधू पक्षाला काय बोलावं सुचना, पण सुखादाजी बोललं, पाहुणं आम्ही सालंकृत कन्यादान दारासमोर करून देणार, आयराचा मान पान ज्याचा त्याला देणार, मंडप, घोडा, बँड, आचारी, डॉल्बी, वधूवाराचा पोशाख, भांडीकुंडी, खाडगादी, कपाट, नेरीवरचं सामान काय कमी पडू देणार नाही. आहे का कबूल? त्याच्या एवढ्यात काही जमत नाही. आमचं म्हणणं मान्य असेल तर वय म्हणा, नाही तर ऐपचंच नसन तर उगा खोटीला हात घालू नका. अहो, हल्ली बैलक्या असलं तरी 50,000च्या खाली नाही उतरत. काही लगीन म्हणजे काय बावला बावलीचा खेळ आहे वय. उठा मंडळी, काय का त्याकोट करून उपयोगाचं नाही. केरप्पा गोदानं आपल्या डोळ्यातल्या कडाच्या आसवांना वाटक मोकळी करून दिली. छबीला आईबाचं दुःख कळत होतं, शिकूनही समाजात अवहेलना. तिने निर्धार केला, हुंड्याचा पायंडा म्हणजे पोरीच्या बापाला कॉलदांडा. असल्या कॉलदांड्यात मी बापाला अडकू देणार नाही. शिवधनुष्य उचलणाऱ्याच्या गळ्यात माळ घालायचा सीतामाईनं पण केला होता. खाली बघून वर फिरणाऱ्या माशाचा डोळा फोडणाऱ्याला वराचा द्रौपदीनं पण केलता. आईबाची चाललेली परवड तिला बघवत नव्हती, म्हणून ती बी निर्धारानं म्हणली, हुंडा मागणाऱ्या मुलाशी मी लगीन करणार नाही. हुंड्याचा पायंडा मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासाठी तुम्हाला खाली मान घालायची वेळ येऊ देणार नाही, तुमच्या नावाला तडा जाऊ देणार नाही. आयतवार होता, सुट्टीचा दिस, म्हणून मास्तरनीनं मास्तरला पेटाळला होता. म्हणली, जावा गोदाबाईकडनं दुपटा आणा, तिला म्हणावं चांगली 2 दुपटी शिवून घे. पुढच्या महिन्यात मास्तरनीची लेक बाळणपणाला यायची होती. पूर्वतयारी म्हणून बाळाला दुपटी पाहिजे होती. त्या दुपट्याकरता ढोले मास्तर केरप्पा गोदाच्या घरी आले. बाहेरनं मोठ्यांदा बोलले, अहो केरप्पा दादा, गोदाबाईनी आहात का? ढोले मास्तराचा आवाज ऐकून केरप्पा बाहेर आला म्हणला, अरे मास्तर, राम राम, का वयानं केलं गरीबाकडं, या की आत या. छबे, मास्तराला तांब्या भरून पाणी दे. छबीनं मास्तरांना तांब्या भरून दिला. चहा ठेवायला निघून गेली. मास्तर म्हणालं, गोदाबाईनी आमचं तुमच्याकडं काम होतं, ते म्हणजे 2 दुपटी शिवून पाहिजेत. अहो, तुमच्या छबूच्या वयाची आमची ललिता पुढच्या महिन्यात ते डिलिव्हरीसाठी येणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून मास्तरीनबाईंनी मला तुमच्याकडे पेटाळलं. तेव्हा 2 सुंदर अशी दुपटी तयार करून जा म्हणजे झालं. अहो, तुमच्या हातची दुपटी चांगली असतात असं आमच्या मास्तरीनबाईंनी फरमानच सोडले. आता खरं तर आमच्या मास्तरीनबाई काय शाळा मास्तरीन नाहीत, पण आमच्या मास्तरपणामुळं त्या मास्तरीन गावाच्या दृष्टीने झाल्या. जसं डॉक्टरची बायको डॉक्टरीन, पाटलाची बायको पाटलीन, फौजदाराची बायको फौजदारीन, तसं मास्तरची बायको मास्तरीन. ढोले मास्तरांच्या या विश्लेषणाला केरप्पा गोदानं खळखळून हसून दाद दिली. एवढ्यात छबी चहा घेऊन आली. पहिला कप मास्तरला, दुसरा केरप्पाला आणि नंतर गोदाला चहा दिला. छबीच्या चहानं सगळ्यांचं तोंड गोड झालं. केरप्पा दादा, आमच्या ललिताच्या वयाची तुमची छबू, मग तिच्या लग्नाचे लाडू कधी देताय? काय स्थळं बिळं पाहिली का नाही अजून? काय करणार हो मास्तर, तुम्हाला सरकारी पगार आहे, आमचं पोट हातावर आहे. काम नाही तर दाम नाही, आणि दाम नाही तर जगण्यात रामच नाही. तरणी ताटील 1 लग्नाला आली, त्याच घोरानं आम्हाला घेरलं आहे बघा.
नाही नाही केरप्पा दादा, लेकीचा सोस मानू नका. अहो नक्षत्रासारखी देखणी पोर आहे. चिमणी म्हणून घरट्यात आली, अंगणात बागडली, पण वेळ आली की जाईल भरदिशी उडून. मग काय येईल जाईल जाईल येईल. चिमणीच्या चिमण्या बाळांनी तुमचं अंगण भरून जाईल. मास्तर तुमच्या मुखात साखर पडो आणि लेकीच्या डोक्यावर अक्षदा पडो. हे बघा, संसार सुखाचा होणं महत्त्वाचं. त्याचं काय आहे, सगळा समाज बदलला आहे. वधूवर कसे आहे, ते एकमेकांना अनुरूप आहेत का, ते सुजाण आहेत का. जे पाहायला पाहिजे ते बघत नाही, तर बघतात काय, खानदानी आहे का, 96 कुळी आहे का, पाटील आहे का, गावकीत बडप्रस्थ आहे का, मग तो कसाही असो. तो निर्व्यसनी आहे का, हुंड्याचा धनाचा लोभी आहे का, माणुसकीतला आहे का, शिक्षणानं शहाणपण आलं आहे का, हे बघणं महत्त्वाचं आहे का नाही. मास्तर अहो, आमच्या छबी करता एखादा पोरगा आहे का तुमच्या बागण्यात. आमचं आयुष्य गेलं कष्टात. गरिबीनं तोंड वर नाही करू दिलं, पण तुमच्या बोलण्यानं टकोऱ्यातलं किडं पासर झालं. वय आमची लेक शिकलेली सवरलेली आहे, गुणानं चांगली आहे, रूपानं देखणी आहे. तेव्हा तिला पसंत करून स्वीकारल असं कोणी पोरगा असेल तर बघा. बघूयात तिच्या नशिबात योग असेल तर योग जुळून येईल, बघतो मी. असं म्हणत डोले मास्तर चालायला लागले. अर्धा दिवस झालं आणि अचानक डोले मास्तर आणि आनंदा नावाचा तरुण केराप्पाच्या घरी आले. केराप्पानी बसायला गोंगडं टाकलं, 2 तांबे पाणी भरून दिलं. छबीनी सवयीनी चहा टाकला. प्रमाणात साखर घालून सुंठ टाकून चहा केला आणि आदबशीर पावलानं येऊन चहा दिला. ढोले मास्तर छबूला म्हणाले, बैस छबू. तरीही छबी उभीच, तिची नजर जमिनीकडं, पण कान मास्तरच्या बोलण्याकडं. अगं बैस तू, जशी आमची ललिता तशी तू. मग मातूर छबीला बसायला लागलं. सोबत आलेला आनंदा कृषी पदवीधर होता. बँकेत कृषी अधिकारी म्हणून काम करत होता. लातूर भागातला. भूकंपानं घर कुटुंब उद्ध्वस्त झालेलं, पण दुःखावर मात करून शिकला, पदवीधर झाला. आता बँकेत कृषी अधिकारी आहे. आई वडिलांविना, भाऊ बहिणीविना, अनाथ वाढलेला पोर जावय म्हणून पसंत आहे का तुम्हाला. छबू, तुला हा नवरा म्हणून पसंत आहे का. आणि हो आनंदा, छबू शिकलेली सवरलेली आहे, पण गरीबाघरची आहे. हुंडा देणं घेणं जमणार नाही त्यांना. मग छबू पत्नी म्हणून पसंत असेल तर होकार नकार जे काय असेल ते स्पष्ट सांग. ढोले मास्तर एका दामात बोलले, गुरुजी मला मुलगी पसंत आहे, अडचण आहे ती एवढीच. म्हणजे लग्न करण्यासाठी राबण्यासाठी लग्नातल्या पळापळीला माझ्याकडं माणसं नाही हो. ना आईबाप, ना भाऊ बहीण, ना गावकी, ना भावकी. माझं कोण करणार सगळं, मामा कोण होणार. आनंदा नर्वस माइंडनं बोलत होता. केरप्पा गोदानं मनातल्या मनात ठरवलं, पोरगा नोकरदार आहे, दिसायला रुबाबदार आहे, काय करायचं गावकीला आणि भावकीला. कारण असताना कारण नसताना बी कुत्र्यावाने भुकणारी ती भावकी, त्या भावकीला आपल्याला काय हिंग लावायचा नाही. केरप्पा गोदानं जावई बापू पसंत असल्याचं गुळभात देऊन सांगितलं. छबी प्रसन्नपणे हसतमुख चेहऱ्यानं स्वयंपाकाच्या कामाला लागली. ढोले मास्तरांनी केरप्पा, गोदा आणि आनंदाला सांगायला सुरुवात केली, हे बघा, पंढरी नगरी, पावन नगरी. या नगरीत एक कल्याण रत्न आहे, त्याचं आडनाव काळे. ते अनेक गोरगरीब, गरजू तरुण तरुणींची, सर्व धर्माच्या तरुण तरुणींची मोफत लग्न लावून देतात. वधूवरांना पोशाख, भांडीकुंडी, वधूला मणिमंगळसूत्र, वाजंत्री, बँड ताफा, भला मोठा लग्नमंडप. लग्नमंडपात वधूवरांना आशीर्वाद द्यायला आमदार, खासदार, मंत्री असतात. मामा असू द्या नाहीतर नसू द्या, कल्याणरावांचे कार्यकर्तेच मामा म्हणून सगळी जबाबदारी उचलते. आपण फक्त नाव नोंदवायचं. वराडी मंडळी सकट सगळ्यांना जेवण, बामणाची दक्षिणासुद्धा कल्याणराव देतात. एवढा गोरगरिबांच्या कल्याणाचा पायंडा कल्याणरावनं घातला आहे. ढोले मास्तर असं म्हणतात, केराप्पा गोदानानं आनंदानं एका सुरात सांगितलं, लगीन करायचं पण परंपरेचा पायंडा बदलून. जीव घ्याना हुंडा नको, मानपान नको, अवास्तव खर्च नको. कल्याणरावांच्या सर्व धर्म मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात लगीन उरकून टाकू. एवढ्यात बाहेरच्या झाडावरच्या कोकिळेचा स्वर निनादला, कुहू कुहू. छबी आनंदाश्रूमध्ये चिंब झाली. केरप्पा गोदाची काळजी मिटली. ढोळे मास्तरांच्या खळाळून हसण्याला ढोलताशांच्या गजरात सनईच्या मंजूळ सुरांनी साथ दिली.
श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्राध्यापक शिवाजी बागुल यांची कथा पायंडा. बागल सरांची कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा. आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात ही कथा शेअर करा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर सातत्यानं अशाच उत्तमोत्तम कथालेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी. आणि हां, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर मित्र हो, चॅनल तेवढं सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो. थांबतो. नमस्कार.